बोला का. मी अर्जुन खडूमाळे बोलतोय. माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौपल्लीवर ॲक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले. रस्ता खूप खराब होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला. गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या. खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे झालंय का सगळं? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय. काय मागणी काय आपली आता? याच्या पुढे कधी अपघात झाला होता का असं कुणाचा कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे इथे? हा त्या एक वेळा त्यांना चौपल्ली काय रस्ता झालेला चिंचोली रोडवर झाला होता. मोटरसायकलवाल्यानं ठोकलं होतं. यांनाच का? हा, काय झालं होतं तेव्हा? त्यांना त्या डोक्याला लागलं होतं थोडं. मिसेसला तुमच्या हो, आणि मुलाला घसरडे लागलं. तेव्हा पण रस्त्यामुळे झाला होता का अपघात? हा रस्ता चांगला होता, पण ते गाडीवाल्यानं ठोकलं, खोदल्यामुळे झाला. रोडाचं काम चालू आहे. सिंगल आता काय मागणी काय आहेत बाबा आपल्या? तर रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी, हेच आमचं. नाव तुमचं? अर्जुन खडूमाळे. मिसेस झाला तुमच्या? हो, माझा मिसेस आहे. माझा फुलांचा व्यवसाय. काय सांगणार दादा, अपघात झालेला आहे, नेमका हा अपघात कसा झाला आणि यामध्ये काय नेमकी घटना घडली? आमच्या वहिनी व पुतण्या हा पिंपराडा बाजारात जात असताना अजिंठा चौपल्लीच्या पुढे जात असताना त्या म्हणजे जो सुरळीत गाडी चालवत होता, अचानक डंपर आल्यामुळे त्याचा सुरळीत जात असताना डंपरवाल्याने त्याला ठोकलं. रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे ही घटना घडली. यावेळेस रस्ता जर चांगला राहिला असता किंवा गाडी धीरे म्हणजे झाला असता तर तो अपघात टळला असता. रस्ता खडून ठेवलाय नेमका त्याच्यामुळे? रस्ता खोदून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा अपघात घडलेला आहे. खड्डे पण आहे रस्त्यावर. खड्डे पण भरपूर होते. काय नाव होतं माहित त्यांचं? मंगलाबाई अर्जुन माडी. तुमचं कोण होतं? वहिनी तुमचं काय नाव? शिवाजी कडूमाडी. काय मागणी असणार आहे तुमच्या आता? हा. मागणी काय असणार आहे आता? मागणी की रस्ता चांगला व्हावा आणि त्या कंटेनरवाल्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी. किती वाजेची घटना आहे दादा? 8:15 वाजता झालंय सकाळी. जळगाव शहरातल्या खराब रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक बळी गेलेले दादा. हा रस्ता दर महिन्याला 4-5 दिवसामध्ये एक अपघात येतो. जवळपास एका वर्षात त्यांना 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. काय नेमकी मागणी असणार आहे? काय तुमचा गोष्ट? सर, रस्ता कमल पॅराडाईज पासून अजिंठा चौपलीपर्यंत सिंगल लाईन चालू आहे. कारण त्यांनी सिमेंटच्या रोडाचं काम चालू केलेलं आहे, पण त्याच्या आधी रस्ता असा खणून ठेवलेला आहे की तिथे मोटरसायकलवाला जर गेला जोरात म्हणा की हळू म्हणा, ती गाडीचा बॅलन्स जातो आणि तो साहजिक तो रस्त्यावरनं पडणार आहे. पण हे गाडी त्यांच्या समोर, हे ज्यावेळेस चालत होते मंगलाताई आणि आमचा भाचा, त्यावेळेस समोर चालताना त्याने गाडी धीरे चालवली असताना मागच्या ट्रकवाल्याला किंवा डंपरवाल्याला जो कोणी होता, आता कोण होता मला माहिती नाही, मग त्याला ते समजलं नाही आणि त्याने मागून धडक दिली गाडीला. तर धडक दिल्यामुळे ही उजव्या बाजूला पडली, तो डाव्या बाजूला पडला आणि याच्या अंगावरनं तर गाडीचं चाक गेलेलं आहे. जर का रस्ता चांगल्या प्रतीचा असता किंवा ज्यावेळेस तुम्हाला काम आहे त्यावेळेस तुम्ही खणा किंवा बॅरिकेड्स बंद लावा तिथे किंवा रस्ता बंद करा, तेवढा तात्पुरता जर केला असता तर हा अपघात घडला नसता. अजिंठा चौफुलीपासून तर प्रभात चौकापर्यंत त्याच्याही पुढे रस्ता खणून ठेवलेला, सर्व्हिस रोड सुद्धा तिथे रोडाचं काम चाललं. आमची मागणी एवढीच आहे की रोडाचं काम तात्काळ व्हायला पाहिजे. जे लोकांचे जीव असतील, अपघात घडणार नाही, तेवढी काळजी शासनाने घ्यायला पाहिजे. त्यावेळेस नाव तुमचं? माझं प्रवीण पाटील. तुम्ही कोण आहे माहिती? मी भाऊ आहे.